नमस्कार मंडळी, मी आले आहे माझ्या नवीन ब्लॉगसह। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे नवीन सुरुवात, नवीन माणसं। चला तर मग जाऊया। बघा कॅन्टचा परिसर, क्वार्टर शेजारी आणि क्वार्टर पार्क पासून खूप जवळ आहे, अगदी जवळ। ही आहे माझी क्वार्टर, डाव्या हाताला ग्राउंड फ्लोअरला। चला तर मग क्वार्टर समोरचं दृश्य पाहून घेऊयात। ही बघा डाव्या हाताची माझी क्वार्टर आहे। आतमध्ये माझी 2 छोटी पिल्लं झोपली आहेत आणि म्हणूनच मला टाइम मिळाला। चला आपण आलोय तर सुरुवात करूयात। बाहेर जो आवाज येतोय तो ट्रेनचा आवाज आहे। चला क्वार्टर बघूयात। 2 दिवसच झाला आलोय। हा दिसतोय तुम्हाला हॉल। खरं तर इकडे तिकडे पसारा पडलेला आहे। घराचं सेटिंग खूपच बाकी आहे। कमेंट करून नक्की सांगा। हे असं असतं कबड। इथे यांच्यासाठी आम्ही खास कबड दिले। ही अशी चेअर मिळते आणि हा काही सोफा वगैरे नाहीये, हे ट्रंक असतात, ते एकमेकांना जॉईन करून जुगाड केलेला आहे क्वार्टर मधला सोफा। हे मॅट्रेस घेतलेले आहे। बघा हॉलमध्ये असा विंडो आहे, टेम्पररी ॲडजस्टमेंट केलेला आहे, मिरर छोटासा। वॉच वगैरे, घराला पेंटिंग करायची खूप गरज आहे। कसे खूप लोक राहून जातात आणि मग लहान मुलं असतात, वापरलेले असतात क्वार्टर 3-3 वर्ष। हा लॉफ्ट आहे, थोडं आलेला किरकोळ सामान वरतीच टाकून दिले। चला ही आहे बेडरूम। सध्या सेटिंग करायचं बाकी आहे, खूप थंडी आहे म्हणून विंडो थोडी खराब झाली आहे, तुटली आहे। मग बेडशीट लावले। इथं 2 चिमुकली झोपलेली आहेत। हे असं 4 पाई इथं मिळतात। हे 2 4 पाई आणि हा प्लेन बेड 2 आहे, ते तुम्हाला दाखवतो मी। इथं असा एक डोर आहे। हे आणखीन एक अशी बेडरूम मिळते। हे बघा तुम्हाला तर माहीतच आहे किती पसारा आवरावा लागतो, बापरे। हे अशी विंडो आहे। इथे एक विंडो आहे। विंडो खूप मोठ्या असतात। खरं तर कूलरची खूप गरज पडते, तेव्हा मग कूलर बाहेर लावला जातो थंडीमध्ये। हे ट्यूबलाईट, खूप काम करणं गरजेचं आहे। वॉर्डरोब, ॲक्च्युली वॉर्डरोबचा एक डोर तुटलेला आहे। आम्ही टेम्पररी इथं सामान ठेवलेलं आहे। हा हीटर, खूप थंडी, भयंकर थंडी असते इथं। सिलेंडर, ही लॉन्ड्री बॅग छोट्या चिमुकल्याची। आता बघूयात किचन। किचन खूप छोटं आहे, पण चला तर मग हळूहळू ॲडजस्ट करायचं आहे त्याला। सैनिकी जगणं म्हणजे सतत बदल, पण प्रत्येक बदलामागे दडलेली खरं तर ॲक्च्युली ह्याचा एक डोर तुटलेला आहे, पण ज्या फौजी पत्नी क्वार्टरवरती राहिल्या त्यांना तर खरंच खूप माहिती असतं कसं असतं ते। म्हणजे MES असतं, MES मध्ये रिपेअरिंग करून दिलं जातं। थोडंसं केलंय ते बघूयात। नवीन ठिकाणी नवीन सुरुवात। चला, थोडं सामानांचे डबे भारी भारी मी खाली ठेवलेले आहेत। कसं आहे, क्वार्टर महत्वाची नाहीये, फौजी सोबत राहणं महत्वाचं आहे। इथं भांड्याची जाळी थोडंसं सेट केली टेम्पररी। हा छोटासा गॅस आणि ही बघा, ही अशी भांड्याची जाळी ॲक्च्युली ऑलरेडी होते आणि असते। काही क्वार्टरमध्ये असते, काही क्वार्टरमध्ये नसते, तर इथं आहे, तर मी इथं लावले। आणि आहे सिंक। खरं तर पहिल्यांदा हे पाहिलं तेव्हा मी म्हटलं मला जमायचं का भांडे घासायला, पण हळूहळू सवय करून घेईन आता। पाण्याची जार, इथं ॲक्वागार्ड ही असतात, कोणी फिल्टर लावलेला असतो, तर छोटीने बलून ठेवले तिथं। तर इथं मग पाण्याची जार अशी मी आल्याला आम्ही येताच घेऊन ठेवले आणि मग भरून ठेवले। आर्मी क्वार्टर्सची खूपच वेगळी असते, थोडी धांदल, थोडं आवरावर, पण खरं तर यातच मज्जा असते खूप। कॅन्टमधील पहिलं पाऊल, नवीन घर, नवीन सुरुवात। फौजी पत्नी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, नवीन जागा समजून घेणं आणि वातावरणाशी जुळवून घेणं हा मोठाच प्रवास असतो। नूतन फौजी पत्नी चॅनेलला सबस्क्राईब करा।
असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.